Welcome beta on our learn.online channel. We are here to learn with our new topic from English textbook Mark Twain 2.3. So yesterday we have tried to take this live class on our YouTube channel, but because of poor network we could not perform it very clearly or very effectively. That's why we are here with this premiere today, so as to make you convenient to learn this topic very well. So this is related with the very world famous writer of America, and he is known for his wisdom and humorous writing all over the world. संपूर्ण जगभर अत्यंत हजरजवाबी तसेच विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असणारे महान लेखक मार्क ट्वेन यांच्या जीवनाच्या अनेक गोष्टी, त्यांची काही कोटेशन्स किंवा त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाच्या जी काही वाक्ये आहेत त्या सर्वांचा समावेश आणि त्यांनी लिहिलेलं एकूण साहित्य आणि त्यांच्यातल्या जीवनातील काही गमती जमती या धड्यामध्ये, या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. तर ते आपण लर्न करणार आहोत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर. मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगॉर्न क्लेमेंट्स. मार्क ट्वेन हे त्यांचं टोपण नाव होतं, कारण अनेक लेखक त्यांचं मूळ नावाच्या ऐवजी लिखाणासाठी साहित्य लिहिण्यासाठी वेगळं नाव वापरतात. उदाहरणार्थ प्रल्हाद केशव अत्रे अशाच प्रकारचे आपल्या मराठी साहित्यामध्ये अत्यंत हजरजवाबी विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं नाव त्यांनी पेन नेम केशव कुमार या नावाने देखील त्यांनी लिहिलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे, के अत्रे. मार्क ट्वेन सारखेच प्रथितयश लेखक होते. बघा, अ पॉप्युलर अमेरिकन रायटर, अत्यंत प्रसिद्ध असे अमेरिकन रायटर होते. ही वॉज, आणि त्यांचं ते टोपण नाव होतं मार्क ट्वेन. याच नावाने त्यांनी संपूर्ण लेखन केलेलं आहे. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. त्यांनी जे लिहिलेलं आहे अत्यंत विनोदी कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या, आणि लिखाण यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत, प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. अगदी दैनंदिन जीवनामध्ये देखील त्यांचं प्रसंगनिष्ठ विनोद जाणवायचे. अगदी बोलता बोलता देखील ते एक कॉमिक सिच्युएशन तयार करायचे. विनोदी शैलीमध्ये उत्तर देणे, त्यांनी दिलेला रिप्लाय सगळ्यांना म्हणजे खूप आवडायचा. जसं ऑस्कर वाइल्ड हे देखील त्याच धर्तीचे महान लेखक म्हणून संपूर्ण जगभर गौरविले जातात. अशाच प्रकारचे अत्यंत हजरजवाबी, बिरबलाचं चातुर्य जसं आहे वर्ल्ड फेमस, तसंच त्या प्रकारचं त्यांचं लिखाण सगळ्यांना हसवायचं. त्याचबरोबर एक विशिष्ट असं एक ह्युमरस जो दर्जा असतो, विनोदी शैली आहे, ती त्यांची एकमेवाद्वितीय होती, युनिक होती. मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इवन टुडे. आजही त्यांच्या जीवनातील काही गमती जमती आजही सांगितल्या जातात, आणि अनेक्डोट्सचा अर्थ आहे की त्यांच्या जीवनामधल्या काही महत्त्वाच्या विनोदी प्रसंग, ज्यांना आपण अनेक्डोट्स असं म्हणतो, तर ते आजही सांगितले जातात आणि चर्चिले जातात. आणि ते कशामुळे महान होते हे देखील खूप पाहण्यासारखं आहे. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर. डिफेंडरचा अर्थ आहे सपोर्टर, जो मी तिथे लिहिलेला आहे तुमच्यासाठी ते. याचबरोबर त्यांचं सामाजिक कार्य देखील खूप उल्लेखनीय राहिलेलं आहे. ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही तत्वांवर, या मानवी मूल्यांचे ते नेहमी सपोर्टर राहिलेले होते, आणि म्हणून त्यांचं एक महान लेखक म्हणून नाव अजरामर झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा, कारण त्यांनी या मानवी मूल्यांना नेहमी सपोर्ट केलेला आहे. ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पेरियलिझम. इम्पेरियलिझम याचा अर्थ साम्राज्यवाद. बघा, त्यांनी युद्ध आणि साम्राज्यवाद या दोघांनाही कडाडून विरोध केला होता. अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स. बघा,
आणि जे श्रमिक होते या श्रमिकांच्या बाजूने. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये ब्लॅक आणि व्हाईट पीपल असा जो वर्णभेद होता, कलर प्रेजुडिस म्हणून ज्याला आपण ओळखतो, त्यामध्ये त्यांनी कृष्णवर्णीयांची बाजू घेतली होती. इन हिज कंट्री अमेरिका. गिवन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. आणि काही त्यांची अवतरणे म्हणतो आपण त्यांना, कोटेशन्स म्हणजे त्यांनी लिहिलेली किंवा म्हटलेली काही फेमस वाक्य असते. जसं एखाद्या सिनेमामध्ये डायलॉग्स असतात, फेमस झालेले असतात, तसं विल्यम शेक्सपियरचं व्हॉट्स इन अ नेम हे जे कोटेशन आहे ते वर्ल्ड फेमस झालेलं आहे. नाम में क्या रखा है, व्हॉट्स इन अ नेम. विल्यम शेक्सपियर अत्यंत महान लेखक, इंग्लिश साहित्यामधले म्हणून आपण ओळखतो. तर अशा प्रकारचे काही कोटेशन्स आपल्याला या ठिकाणी आपल्याला या धड्यामधून ऐकायला, वाचायला आणि समजून घ्यायला मिळणार आहेत. ही स्पीचेस अँड रायटिंग्स यांच्या भाषणातून जी काही अवतरणे आहेत ती मुद्दाम या ठिकाणी आपल्या अभ्यासासाठी दिलेली आहे, त्यांच्या साहित्यातली देखील ती आहेत. बघा, काही अनेक्डोट्स आपल्याला समोर इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलं एक अनेक्डोट आपल्या समोर इथे दिलेले. एकदा काय झालं पहा, वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. एकदा मार्क ट्वेन सकाळी लेक्चर आपलं एक व्याख्यान देण्यासाठी एका गावी निघाले होते. त्यांचा तो व्याख्यान देण्याचा जो टूर होता, प्रवास होता, ते प्रवासाच्या ज्या ठिकाणी व्याख्यान द्यायचं होतं त्या गावी पोहोचल्याच्या नंतर अगोदर त्यांनी शेविंगसाठी सलूनमध्ये गेले, बार्बरच्या शॉपमध्ये. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. आणि ट्वेननी त्या बार्बरला सांगितलं की ते या शहरामध्ये पहिल्यांदाच आलेले होते. यू हॅव चोजन अ गुड टाईम टू कम, ही डिक्लेअर. तुम्हाला माहिती आहे, अत्यंत निष्णात, एक्सपर्ट ओरेटर म्हणजे वक्ते, आणि ते विनोदी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. मेनी पीपल, ह्यूज क्राऊड गॅदर्ड वेन ही वॉज गोइंग टू गिव अ लेक्चर. मार्क ट्वेन जेव्हा एखादी लेक्चर, एखादं व्याख्यान आयोजित करायचे, त्यावेळेला लाखो लोक त्या ठिकाणी ऐकण्यासाठी जमत असत. त्यावेळेला म्हणून बार्बरनी त्यांना सांगितलं की तुम्ही करेक्ट टाईम निवडलेला आहे. यावर ट्वेनला पण छान वाटलं. ओ, ट्वेन रिप्लायड, असं का, ठीक आहे. मार्क ट्वेन इज, का बरं, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. आणि तुम्ही बरोबर, आज छान झालं आमच्या गावामध्ये तुम्ही आलेला आहात, कारण आज महान व्याख्याते, विनोदी लेखक आज आपल्या या गावात येणार आहेत आणि ते छान व्याख्यान देणार आहेत. तुम्ही बरोबर योग्य टाईमला आलात. बार्बरला माहिती नव्हतं, ही डिडंट नो हू मार्क ट्वेन वॉज. आय गेस सो. आणि त्यावर मार्क ट्वेन किती सुंदर उत्तर देतात बघा. यालाच म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड. ही डिडंट मेक द बार्बर रेकग्नाइज दॅट ही हिमसेल्फ वॉज मार्क ट्वेन. त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला नाही, मार्क ट्वेन मी आहे. उलट त्याचीच फिरकी घेतली विनोदी ढंगामध्ये. म्हणाले, असं आहे का, बरं झालं, मग मी मार्क ट्वेन जर इथे येत असतील तर मी योग्य वेळेला आलेलो आहे. आय गेस सो. मलाही तसंच वाटतं की मी बरोबर वेळेला आलेलो आहे. माझंही तुझ्या म्हणण्याला मी सहमत आहे. हॅव यू बॉट अ तिकीट येट. त्यावर तो बार्बर त्यांना म्हणतो की तुम्ही तिकीट घेतले ना पण, बरोबर, म्हणजे तुम्हाला येता येईल व्याख्यानाला. नो, नॉट येट, मी अजूनही घेतलेलं नाही आहे. यावर म्हणजे इन अ डिसअपॉइंटिंग मूड ही रिप्लायज टू द बार्बर. रिप्लाय देतात बार्बरला की अरे, तिकीट मी मात्र घेतलेलं नाही. वेल, इट इज सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. पण काय झालं, सगळे तिकीट विकलेले आहेत, आता तुम्हाला उभं राहण्याशिवाय पर्याय नाही, उभं राहून तुम्ही ऐकू शकता, असं तो बार्बर म्हणजे कटिंगवाला त्यांना म्हणाला. जस्ट माय लक, से ट्वेन विथ अ साय. आणि एक उसासा टाकला. साय म्हणजे टू हिव अ डीप साय, म्हणजे उसासा टाकणे. अरे चा, ठीक आहे, काय करावं, माझं दुर्दैव, मला उभं राहावं लागेल. आणि लगेच एक वाक्य ते किती सुंदर जोडतात. यू विल डेफिनेटली स्माईल ॲट दिस लाईन वेन यू लर्न दिस लाईन ऑर लिसन टू दिस लाईन. जेव्हा ती
ओळ मी वाचतो तेव्हा तुम्हालाही हसू येईल. ते म्हणाले, अरे असं झालं का, मला उभं राहावं लागेल का, पण काय सांगावं, आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. काय सांगू मित्रा, ते मार्क ट्वेन जेव्हा बोलतात ना तेव्हा मला उभंच राहावं लागते. काय माझं नशीब आहे, ते जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा मला उभंच राहावं लागते. लुक ॲट द प्रेझन्स ऑफ माइंड, विट अँड ह्युमर, द सच अ नाईस, सच अन एलिगंट, डिसेंट ह्युमर ही अँड द स्किल ऑफ मेकिंग ह्युमर ही हॅड. इतका सुंदर आदर्श विनोद करण्याची त्यांची जी हातोटी होती ती कमालीची अफलातून होती, हे तुमच्या लक्षात आलं असेल. स्वतःच ते मार्क ट्वेन असतात, व्याख्यात्याला उभं राहूनच व्याख्यान द्यावं लागते, परंतु कुठली जाणीव न देता ते काय म्हणतात, जेव्हा मार्क ट्वेन व्याख्यान देतात की नाही त्यावेळेला मला तर नेहमीच उभं राहावं लागतं अँड दॅट इज माय बॅड लक असं म्हणतात. पण कुठली, आता बार्बरला जरी हसू नाही आलं असेल तरी वी आर रिअली फीलिंग सम ह्युमरस फीलिंग्स हिअर. दुसरी एक गोष्ट त्यांच्या लहानपणीची या ठिकाणी सांगितली. मिसेस स्टो या पण एक लेखिका होत्या, इथं दाखवलेल्या बघा. हॅरिएट बीचर स्टो वॉज फेमस रायटर. अंकल टॉम्स कॅबिन इज हर मोस्ट रिनॉन बुक. त्यांचं अंकल टॉम्स कॅबिन हे अत्यंत प्रथितयश पुस्तक म्हणून ओळखलं जाते. मिसेस स्टो अँड मार्क ट्वेन वेअर नेबर्स फॉर मेनी इयर्स. आणि दोघेही अनेक वर्षे एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या आयुष्यात असलेला हा एक प्रसंग, दोन लेखकांचा हा प्रसंग तुम्ही बघा. लहानपणी देखील ते किती खाजरजवाबी होते हे दाखवणारा हा प्रसंग. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेंट्स द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. आणि बघा, नेमकं मिसेस स्टोला फ्लोरिडा हा प्रांत आहे अमेरिकेमधला, तो सोडून दुसऱ्या प्रांतात जायचं होतं आणि क्लेमेन्स म्हणजेच त्यावेळेला लहान असलेले मार्क ट्वेन मग त्यांना गुड बाय करण्यासाठी निघाले, कारण ते त्यांचे शेजारी होते आणि मार्क ट्वेन त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान होते. लहान असताना त्यांनी जी हजरजबाबीपणा दाखवला, द प्रेझन्स ऑफ माइंड ही हॅज शोन वॉज रिअली प्रेझवर्दी. ऑन हिज रिटर्न मिसेस स्टो रिगार्डेड हिम डिसअप्रुव्हिंगली. आणि त्यांनी गुड बाय करण्यासाठी, त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याकडे गेले, परंतु मिसेस स्टोला एक गोष्ट आवडली नाही. त्या नाराजीनेच त्यांना बोलून दाखवलं. त्यावेळेसच्या मार्क ट्वेन जो खूप छोटा होता त्यांच्या मानाने, वयाने ते लहान होते. वाय शी सेड यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. आणि तू बरोबर लक्षात घ्या की तू कॉलर आणि टाय घातलेली नाही आहेस असं त्यांनी त्या मार्क ट्वेनला, छोट्या मार्क ट्वेनला सांगितलं. हे तू कॉलर आणि टाय घालून यायला पाहिजे होतं हे, आणि मला आवडलेलं नाही. याच्यामुळं त्यांना त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मार्क ट्वेन काहीच बोलला नाही. कशामुळे म्हणालो मी बोलला नाही, कारण ही वॉज व्हेरी यंग ॲट दॅट टाईम. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम. काहीच न बोलता आपापल्या रूममध्ये तो गेला. डिड अप दीज आयटम्स इन अ नीट पॅकेज. आणि ह्या कॉलर आणि टाय त्यानं घेतले, आपल्या रूममध्ये जाऊन एकत्र केले आणि एकत्र करून एक त्याला पॅकसुद्धा करून ठेवलं. अँड सेंट इट ओव्हर टू मिसेस स्टो बाय अ सर्वंट विथ अ लाईन. आणि आपल्या नोकराकरवी व्यवस्थित पॅक करून त्या मिसेस स्टो यांच्याकडे पाठवून दिल्या आणि एक सोबत एक चिठ्ठी पण लिहून ठेवली. हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. आणि हे माझ्या या निरोपाबरोबर माझा हा जो उर्वरित भाग राहिलेला होता, जे तुम्हाला खटकला होता की मी ते आणला नव्हता सोबत, तुम्हाला मी पूर्णपणे भेटलो होतो. फिजिकली आय वॉज मेट टू यू. आय वॉज मेट टू यू बट ॲज पर युअर ओपिनियन इट वॉज द हाफ मीटिंग अँड दॅट्स वाय आय एम मेकिंग द whole meeting by satisfying all these two things, that is collar and tie, and make my visit a whole visit to you. आणि मी आता जे माझे जे दोन भाग राहिले होते, कॉलर आणि टाय, ती आता मी तुम्हाला परत देतो आहे. आता तरी माझी मीटिंग तुम्ही स्वीकारा, माझा गुड बाय स्वीकारा. आता मी पूर्णपणे तुम्हाला भेटलो होतो हे मान्य करा.
आता नाराजी दूर करा. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं होतं की हाऊ काइंड ऑफ ह्युमरस रायटर ही वॉज. आता बघूया तिसरा एक प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे. तोही अशाच प्रकारचा बघा, विनोदी ढंगाची त्यांची जी शैली होती ती खरोखरच आपल्याला नक्की हसवणारी आहे. वन डे हेनरी, बघा हेनरी देखील त्यांचे मित्र लेखकच. वन डे हेनरी आयर्विंग इन द मिडस्ट, बघा इन द मिडस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी. त्यांना एक विनोदी गोष्ट त्यांना सांगत होते हेनरी आयर्विंग. ॲब्रप्टली स्टॉप्ड, अचानक थांबले. ॲब्रप्टली म्हणजे सडनली. अँड एक्झामिन्ड हिज फ्रेंड्स फेस, आणि आपल्या मित्राचा चेहरा त्यांनी पाहिला. यू हॅवंट हर्ड दिस हॅव यू, तू हे बहुतेक ऐकलेलं नाही आहेस असं मला वाटते, खरंच ऐकलंयस का? ही आस्क मार्क ट्वेन. मार्क ट्वेनला विचारलं की मी तुला एक जी गोष्ट सांगतो आहे ती तू कधी ऐकलेली नाही आहेस, ऐकलेली आहेस का, असा आपणच प्रश्न केला. ट्वेन ॲश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट, आणि ट्वेननी त्यांना सांगितलं की नाही, जी गोष्ट ते सांगायला जात आहेत ती गोष्ट त्यांनी ऐकलेली नाही आहे. पुन्हा थोड्या वेळानंतर काय झालं? वेन सम टाईम लेटर आयर्विंग अगेन पॉज, आयर्विंग परत थांबले आणि परत त्यांनी तोच प्रश्न केला. अगेन पॉज इज द क्वेश्चन. ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम, ट्वेननी तोच प्रश्न केला. हॅव यू हर्ड दिस स्टोरी विच आय एम गोइंग टू टेल यू, मी तुला जी गोष्ट सांगतोय ती पूर्वी तू ऐकली आहेस का? तर त्यावेळेला परत एकदा त्यांनी दुसऱ्यांदा विचारल्यावर मार्क ट्वेननी पुन्हा शांतपणे उत्तर दिलं की ही हॅड नॉट लिसन दॅट स्टोरी. मग देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स, आता बघा क्लायमॅक्सचा अर्थ आहे की टू रिच टू द हाईट ऑफ द इंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्टच्या सर्वोच्च हाईटपर्यंत पोहोचवणे. तिसऱ्याही वेळेला त्यांनी पुन्हा एकदा आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर, अजून एकदा तोच प्रश्न केला. अँड इट वॉज द हाईट ऑफ आस्किंग फॉर कॉन्झिक्युटिव्हली 3 टाइम्स, म्हणजे परत 3दा विचारण्याची आता हद्द ओलांडली होती. आर यू क्वाईट शुअर हॅवंट हर्ड दिस, ही डिमांडेड सस्पिशियसली, म्हणजे संशयाने परत एकदा त्यांनी विचारलं की खरंच तू ती ऐकलेली नाही आहेस ना? तर ट्वेननी आता मात्र अतिशय शांतपणे अत्यंत मिश्किल उत्तर दिलं. रिडिक्युलसली ही गेव द रिप्लाय ऑर आन्सर टू हिज फ्रेंड हेनरी आयर्विंग. अँड व्हॉट वॉज द रिप्लाय? आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो मित्रा. ट्वेन फायनली रिप्लायड. आय कॅन लाय ट्वाईस, मी दुसऱ्यांदाही खोटं बोलू शकतो. फॉर कर्टसीज सेक, सौजन्य म्हणून, तुम्ही जे सांगायला आहात त्याच्याबद्दल मी आतुरता व्यक्त करण्यासाठी सौजन्य म्हणून मी पुन्हा एकदा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर, परंतु 2दाच मी खोटं बोलेल की मी ऐकली नाही म्हणेल. आय कांट लाय द थर्ड टाईम, तिसऱ्या वेळेला मात्र मी खोटं बोलू शकत नाही. ॲट एनी प्राईस, कोणत्याही किमतीला. आणि म्हणून आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. बघा 2दा तुमच्या समाधानासाठी, बिकॉज यू वेर गोइंग टू टेल मी द स्टोरी अँड दॅट्स वाय फॉर युअर कर्टसी, तुम्हाला सौजन्य दाखवावं, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट दाखवावं म्हणून मी एकदा खोटं बोललो. मी म्हणालो ती स्टोरी मी ऐकली नाही, दुसऱ्यांदा म्हणालो मी ऐकली नाही, परंतु तुम्ही तिसऱ्यांदा मला तोच प्रश्न केला. आता मात्र मी खोटं बोलू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय टेल यू दॅट, तुझ्या माहितीसाठी, ते मित्रच होते ना म्हणून, मी ही गोष्ट ऐकलीच नाही तर मी ती शोधून काढलेली आहे. इट मीन्स द स्टोरी वॉज ऑलरेडी रिटन बाय मार्क ट्वेन. आणि म्हणून आता मात्र तुमच्या लक्षात आलं असेल हाऊ कुड हॅव बीन द फेस ऑफ हेनरी आयर्विंग. हेनरी आयर्विंगचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच खात्री पटेल. एक पॅरेग्राफ आपण आज घेऊ, ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या पाठवून देईन. आणि जर जमलं उद्या तर उद्या आपण लाईव्ह क्लासचा म्हणजे उरलेल्या भागाचा रिमेनिंग पार्ट आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज आय विल सेंड यू द व्हिडिओ ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑन as premiere on our learner.online channel. So this is the third paragraph we will, and on the second page we will continue.
Mark Twain once proposed a plan for improvement of English spelling. मार्क ट्वेननी एकदा एक प्रपोजल ठेवलं होतं. प्रपोजल म्हणजे एक प्रस्ताव ठेवला होता की आपण इंग्लिशमध्ये काही अनावश्यक जी लेटर आहेत, अनावश्यक, आणि ज्यामुळे स्पेलिंगचा जो गोंधळ होतो त्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. मग त्यांनी काय काय सुचवलं होतं बघा. फॉर एक्झाम्पल, इन इयर 1 that useless letter C would be dropped to be replaced either by K or S. बघा, पहिल्या वर्षी काय करू, इंग्लिशमध्ये आपल्याला सुधारणा करायची, सो ॲज टू मेक इझियर थिंग टू अटर अँड टू राईट द स्पेलिंग फॉर कॉमन पीपल. कॉमन पीपलला लिहिण्यासाठी सोपं जावं इंग्लिशमध्ये. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक आपल्या होतात, त्या याच कारणाने होतात, आणि म्हणून सुधारणेसाठी त्यांनी एक प्रस्ताव ठेवला होता. सीचा उपयोग क म्हणून होतो, आणि म्हणून सी जिथे जिथे क म्हणून वापरलं जाईल तिथे केचा वापर करू. ऑर यस अँड लाईकवाईज यक्स वुड नो, आणि यससाठी देखील सीचा एक तर के तरी वापरू, नाही तर यस तरी वापरू. लाईकवाईज यक्स वुड बी, बघा, के किंवा यस सीच्या जागी घेण्यात यावं. आणि त्यानंतर लाईकवाईज एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट. तुम्हाला माहिती आहे की एक्सनं सुरू होणारे शब्द इंग्लिशमध्ये नसतात. आता झेरॉक्स, एक्समस ट्री हे आपण घेतलेले आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्यापासून ओरिजिनली शब्द बनतच नाहीत, आणि म्हणून असं म्हटलं जातं की एक्स शुड बी ओमिटेड. अँड मार्क ट्वेन वॉज ऑल्सो वन ऑफ द पायनियर रायटर हू डिमांडेड टू ओमिट एक्स फ्रॉम इंग्लिश अल्फाबेट. आणि मार्क ट्वेन देखील अशाच प्रकारचे एक अग्रेसर लेखक होते की त्यांनी सांगितलं होतं की एक्सची गरजच नाही आहे, ते अल्फाबेट असूच नाहीत, 25 फक्त असावेत, असं त्यांचं मत होतं. बघा, दुसऱ्या वर्षी एक दुसरा प्रस्ताव असेल, त्यांनी एक प्रपोजल ठेवलं होतं की पहिल्या वर्षी असं करूया. दुसऱ्या वर्षीचा प्रस्ताव देखील त्यांच्याकडे तयार होता. इयर 2 माईट रिफॉर्म डब्ल्यू. त्यांचं एक मत होतं की डब्ल्यूच्या बाबतीमध्ये एक स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी, डब्ल्यूच्या बाबतीमध्ये, सो दॅट विच अँड वन वूड टेक द सेम कॉन्सोनंट. बघा, आता कॉन्सोनंटचं स्पेलिंग सीच्या ऐवजी त्यांनी इथे के वापरलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय करावं लागेल, डब्ल्यू जिथे विच आणि वन या दोन्हीही, विच आणि वन या दोघांनाही सेम कॉन्सोनंटनं सुरुवात होईल. विच आणि वन म्हणजे वनमध्ये जसं ओ वापरलंय वावेल तिथे आपण डब्ल्यू वापरू. त्याचबरोबर वाईल म्हणले, बघा, म्हणजे व्हाईल, इयर 3. तर तिसऱ्या वर्षी काय असेल, माईट वेल ॲबॉलिश म्हणजे काढून टाकणे, ॲबॉलिश म्हणजे रिमूव्ह आउट, रद्द करणे, ॲबंडन. वाय रिप्लेसिंग, बघा, रिप्लेसिंगचं स्पेलिंग कसं बदल केलेलं आहे, सीच्या जागी यस वापरलं आहे, म्हणजे प्रस्ताव देत असताना स्वतः देखील त्यांनी तसं मांडले. इट विथ आय, वायची जागा आय घेईल, आणि इयर 4 माईट फिक्स द जी ऑर जे ॲनमली. ॲनमली म्हणजे इरेग्युलॅरिटी. बघा, चौथ्या वर्षी काय होईल, जी आणि जे, तुम्हाला माहिती आहे की जीचा उच्चार देखील कधी कधी ज सारखा होतो, आणि जे च्या बदल्यामध्ये जी वापरलं जाते, आणि हे जी इरेग्युलॅरिटी आहे ती चौथ्या वर्षी दूर करू असा त्यांनी प्रस्ताव मांडला होता, जेणेकरून हा गोंधळ कमी होईल. आणि मग काय झालं बघा, ते लिहिताना त्यांनी तसा उपयोग पण केला. जनरलीचं स्पेलिंग जी असताना त्यांनी लिहिलेलं बघा, JENERALLY, जनरली, म्हणजे इथे ॲनमली दूर करण्याचा प्रयत्न केला बाय रायटिंग दिस स्पेलिंग. देन द इम्प्रूव्हमेंट वूड कंटिन्यूमध्ये पुन्हा सीच्या ऐवजी के वापरलंय. इयर बाय इयर विथ इयर 5 डुईंग अवे, वायच्या जागी आय वापरलंय बघा, विथ युजलेस डबल कॉन्सोनंट्स अँड इयर 6 to 12. आणि अशा प्रकारे 6 ते 12 वर्ष असे प्रयत्न चालवले जातील. अँड सो मॉडिफाईंग वॉवेल्स अँड द रिमेनिंग, बघा, रिमेनिंगचं स्पेलिंग बघा, व्हॉइस अँड अनव्हॉइस्ड कॉन्सनंट. व्हॉइस्ड बघा म्हणजे उच्चारलेले, आणि अनव्हॉइस म्हणजे ज्यांचा उच्चार होत नाही असे कॉन्सनंट. बाय इयर, बघा, बाय BY च्या ऐवजी BAI घेतले, बाय इयर 15, असं 15 वर्षाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर तयार होता. ऑर सो इट वूड फायनली बी पॉसिबल टू मेक अस
रिडंडंट लेटर्स. बघा, रिडंडंट लेटर्स म्हणजे अननेसेसरी, जे अननेसेसरी लेटर्स आहेत सी, वाय आणि एक्स, बाय नाऊ जस्ट अ मेमरी, ते अक्षरशः फक्त एक मेमरी बनून राहतील काही लोकांच्या, ज्यांनी हे अगोदरपासून ते ऐकलेले आहेत. आणि नवीन पिढी मात्र सी, वाय आणि एक्स हे हे लेटर्स ऐकणार सुद्धा नाही, कारण वी आर गोइंग टू रिमूव्ह धिस फ्रॉम इंग्लिश अल्फाबेट्स. बघा, अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता. मेमरी इन द मेन्स वूड. बघा, डॉडर्स म्हणजे कोणत्या लोकांमध्ये, जे फक्त आता थकलेले आहेत, ज्यांनी खूप मोठ्या काळ म्हणजे वृद्धांच्या मनात तेवढं राहील, कारण त्यांनी लहानपणापासून ते शिकलेले म्हणून. नवीन पिढी मात्र हे सगळे अलॉंग विथ सम मॉडिफिकेशन द न्यू जनरेशन विल लर्न अँड दे विल डेफिनेटली इम्प्रूव्ह देअर speaking without all these unnecessary letters while speaking and writing in English to replace ch, sh and th respectively. हळूहळू बघा, च, श आणि थ या अक्षरांना पर्याय म्हणून त्यांना वापर केला जाईल सी, वाय आणि एक्सचा. फायनली देन. बघा, झेन काय, एक्सच्या ऐवजी THEN. देन आफ्टर सम 20 इयर्स, आणि म्हणून 20 वर्षाच्या नंतर साधारणपणे काय होईल, शुद्ध लेखनाचे नवीन बघा रिफॉर्म बघा, हा शब्द दिलेला आहे ऑक्झोग्रेफिकल. बघा, ऑक्झोग्रेफिकल रिफॉर्म म्हणजे ऑब्झर्विंग, म्हणजे दे विल ऑब्झर्व रिफॉर्म. वी वूड हॅव अ लॉजिकल आणि आपल्याला एक तर्कसंगत लॉजिकल आपल्याला रिफॉर्म बघायला मिळेल. हॅव अ लॉजिकल म्हणजे वाचायला कसं कठीण जाते हे तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, स्पेलिंग इन जस्ट श्रेवार्ट. बघा, हे कसं से इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड. बघा, हिअर इंग्लिश स्पीकिंग वर्ड म्हणजे जगात इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगामध्ये हे इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड यामध्ये हे सुसंगत शब्द तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी काय असेल, फक्त आणि फक्त हे अननेसेसरी लेटर्स काढून टाकलेले असतील, ॲनॉमली निघून गेलेली असेल. याच्यातला पुढचा जो भाग आहे तो मी उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये घेतो. तुम्हाला लक्षात आलं असेल, ही आपल्याला सवय नसल्यामुळे वाचत असताना जो अडथळा येतो, इट इज बिकॉज ऑफ द हॅबिट ओनली. आय हॅव टोल्ड यू डेलिबरेटली बाय using these pronunciation of ORXOGREFKL so as to make you familiar with what modification he wanted to make, so as to make it convenient. So better you try to read this as well as XREWAWT. Try to pronounce it at your home and definitely enjoy what Mark Twain was intended to make some modifications in English alphabets as well as in reading and writing. So till then, be with us, stay with us on our learnon.online channel. We will be there with the next part, either live or recorded, and do share our channel among your friends community. Till then, have a nice day. Bye. See you, beta.